मित्रांनो नमस्कार. सर्वांना आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिनाच्या शुभेच्छा. आपल्या भारतामध्ये 2005 साली माहिती अधिकार कायदा लागू झाला. त्याचप्रमाणे इंटरनॅशनल लेवलवर सर्व देशातील जे इंटरनॅशनल मदत येते, निधी येतो, अनुदान येतं, कर्ज येतं, त्याचं वाटप कसं होतं, त्याच्यात भ्रष्टाचार होतो का, याबाबत सर्व देशांनी माहिती अधिकार कायदे लागू केलेले आहेत. आणि या सर्वांचा मिळून आज इंटरनॅशनल म्हणजे आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन आहे. माहिती अधिकारात माहिती कशी मागावी, काय मागावी हे तर बऱ्याच वेळा बऱ्याच जणांना माहीत झालेलं आहे आता. परंतु तरी देखील 1% लोक देखील माहिती अधिकाराचा जागरूकपणे वापर करत नाहीत, हे पुन्हा पुन्हा सिद्ध झालेलं आहे. माझ्या आपणास अतिशय नम्रतेची विनंती की माहिती सर्वसामान्य माणसांना काय मागायची ह्याची जनजागृती सर्वांनी करावी. त्याचप्रमाणे 90% जनजागृती ही अधिकाऱ्यांची आणि कर्मचाऱ्यांची होणं गरजेचे आहे. कारण कोणत्याही माहिती अधिकारात माहिती टाळण्यासाठी सर्व कर्मचारी आणि अधिकारी मिळून प्रयत्न करत असतात. विशेष म्हणजे दुर्दैवानं आयोग देखील त्याच मानसिकतेत असल्या कारणानं माहिती अधिकारातील अर्जांची संख्या प्रथम आणि द्वितीय अपीलाच्या अर्जांची संख्या वाढत आहे. भ्रष्टाचारमुक्त भारत देश करण्यासाठी एक दबाव गट म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर आणि भारताच्या स्तरावर आपण सर्वांनी काम करावं. कोणत्याही प्रकारचे जर काही आपल्याला भ्रष्टाचार आढळून येत असेल तर त्या ठिकाणी आपण माहिती मागावी. आणि अधिकाऱ्यांना नम्रतेची विनंती की 99% माहिती ह्या द्यायच्याच आहेत. कोणताही गोपनीयतेचा कायदा आता अस्तित्वात नाही. ब्रिटिशकालीन मानसिकतेतून सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी बाहेर यावं. हे जनतेचं जनतेसाठीच राज्य आहे. अधिकारी देखील जनतेतील आणि नागरिकातील एकच व्यक्ती आहेत हे त्यांनी देखील जाणीवपूर्वक लक्षात ठेवावं. त्याचप्रमाणे लढत असताना आरोप प्रत्यारोप होत राहणार. त्याच्याशिवाय लढाईला कोणतीही किंमत असू शकत नाही. खूप मोठ्या लढाईतून आपल्याला कायदा तयार झालेला आहे आणि हा कायदा टिकवणं, या कायद्याचा सुयोग्य पद्धतीने वापर करणं हे आता भारतीय सुजाण आणि जागरूक नागरिकांचं कर्तव्य आहे. त्याचबरोबर सर्वात जास्त कर्तव्य ही व्यवस्थेतील अधिकारी आणि कर्मचारी यांचं आहे. त्याच्यामुळं आपण माहिती आपल्या आजूबाजूला स्टेट लेवलवर, केंद्रीय लेवलवर मागून पहा. माझी त्याच्याही पुढच्या जाऊन विनंती आहे की आंतरराष्ट्रीय निधी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर जे काही अनुदान येतं त्याबाबत देखील माहिती आपण केंद्र सरकारकडे नक्की मागावी. याच्यामुळं कार्यकर्त्यांना देखील कळेल की सत्य परिस्थिती काय आहे. त्याचप्रमाणे शासन आणि प्रशासन यांनी माहिती अधिकार कार्यकर्त्यांना निगेटिव्हपणे घेणं हे बंद करावं तात्काळ. कारण जितक्या प्रमाणात कार्यकर्त्यांची निगेटिव्हिटी आपल्या मनात आहे ती जर संपली नाही, थांबली नाही तर प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार आहे हे पुन्हा पुन्हा कार्यकर्त्यांचं सर्वांचं मानसिकता होईल. माझी एक नम्र विनंती, आजच्या या दिवशी जे काही आपले डॉक्युमेंट अभिलेख तयार झालेले असतील ते जर आपण आपल्या कार्यालयाच्या वेबसाईटवर टाकले तर खूप इजी आहे की माहिती अधिकाराचे अर्ज कमी करणं. आणि कार्यकर्ते त्रास देतात, नागरिक त्रास देतात असं म्हणण्यापेक्षा त्याला एका लाईनमध्ये उत्तरात आपण म्हणू शकतो की या वेबसाईटवर या ठिकाणी ही सर्व माहिती आहे. त्याच्यामुळे आपल्याला कोणतेही दुविधा होणार नाही. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे कार्यकर्त्यांना लढाई असताना ही एक लढाई आहे, वैचारिक लढाई आहे, नैतिकतेची लढाई आहे.
सर्वोच्च नैतिकता कार्यकर्त्यांनी पाळावी, नागरिकांनी सर्वोच्च नैतिकतेतून लढाई लढावी। त्याचप्रमाणे आरोप हे होत असतात। आपल्या या भारतीय संस्कृतीमध्ये प्रभू रामचंद्रावर, श्रीकृष्णांवर आरोप झाले, आपल्यासारख्या सामान्य माणसाचा तर 100% आरोप होणार। आरोपाला भ्यायचं नाही, खोटे गुन्हे दाखल होतात त्यालाही घाबरायचं नाही। काही विशिष्ट समाजाची माणसं ज्यांच्यासाठी आपण काम करतो त्याच लोकांना अंगावर सोडण्या प्रकार चालतो, त्यालाही घाबरायचं नाही। आपली सर्वोच्च नैतिकता ठेवायची आणि आपण लढत राहायचं। वादविवाद हे होणार, परंतु आपला वादविवादाचा स्तर हा अतिशय उच्च असावा, उच्च श्रेणीतला वादविवाद असावा। आणि कोणत्या विषयावर आपण भांडतोय, वादविवाद करतोय याची देखील आपल्याला जाणीव असावी। अधिकारी जाणीवपूर्वक उचकवण्याचा, मुद्दाम त्रास देण्याचा, आपल्याकडून काहीतरी अपशब्द ऐकून बोलवून घेण्याचा प्रयत्न करत असतात। परंतु सर्वच अधिकारी म्हणत नाही मी, काही अपवाद देखील आहेत, परंतु आपण शांत राहून संयमानं, सगळ्यात महत्त्वाचं संयम आणि नैतिकता, सर्वोच्च नैतिकता हे गरजेचे असते। कार्यकर्त्यांनी न भीता, खोटे गुन्हे, आरोप यांना कोणत्याही प्रकारची भीक न घालता आजच्या दिवशी आपण सर्वांनी प्रण करूया, व्रत घेऊया की भारतातील भ्रष्टाचार हा संपवण्यासाठी आजपासून आपण सर्वजण कार्यरत राहू आणि सर्वांनी निर्भयतेने आणि अतिशय उच्च मापदंडाने लढायचं आहे। यापुढे देखील आपल्याला जर